मुख्यमंत्र्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर ते दुसऱ्या राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचे गुन्हे कमी आहेत अशा पद्धतीचं दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते। आता तर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखलच करायचे नाही अशा पद्धतीच्या सूचना पण आलेल्या आहेत। माझा जो प्रश्न होता की मुली आणि महिला महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येत गायब झालेल्या आहेत, त्या म्हणलं की आमच्याजवळ आलेल्या आहेत, पण अजूनपर्यंत आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या मुली गायब झाल्यात, महिला गायब झाल्यात, त्याच्यातल्या 5% महिला या ठिकाणी हे रिकवर करू शकले नाहीत अशी परिस्थिती वस्तुस्थिती आहे। आमच्याजवळ जे आकडे आहेत ते आम्ही नॅशनल क्राईम ब्युरोकडून घेतलेले आहेत, राज्याच्याही याच्यातले जे वेबसाईटला जे आकडे आहेत ते त्याच्यातून आम्ही घेतलेले आहेत, त्या आधारावर आम्ही मांडलेलं आहे। पण मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत असताना त्याच्यामध्ये जे सांगितलं की आता महिला ज्या गायब झाल्या होत्या त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, मुलीवर रेपचं प्रमाण कमी झालेलं आहे। आता मला एक सांगा की जे पुण्याचं 55 दिवसामध्ये त्या आरोपीला ट्रिपल फाशी झाली, त्याच्यानंतर सगळे धास्ती पडेल असं वाटलं, पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी जळगावमध्ये एका 40 वर्षाच्या महिलेवर 15 जणांनी रेप केला। तर इथं भीती कोणाची राहिली नाही। रेल्वेमध्ये सरळ त्या ठिकाणी तरुण पोराचा खून इथं झाला, म्हणजे भीती राहिली नाही। तर महाराष्ट्राच्या पोलिसांची भीती संपवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे, कारण की जे चांगले अधिकारी आहेत त्यांना बाजूला ठेवलेलं आहे। आपल्या राज्यामध्ये अजून एक मी मुद्दा उपस्थित केला होता की पोलीस स्वतः आत्महत्या करतात आहे, त्याचं कारण असं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडचा त्यांच्यावरचा असलेला दबाव, त्याचं उत्तर मुख्यमंत्री देऊ शकले नाहीत। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जनतेमधला जो असंतोष आहे, जी काही परिस्थिती आहे ती परिस्थितीबद्दल ती लपवण्यामध्ये मुख्यमंत्री यशस्वी झाले, पण त्यांच्या कारकिर्दीत ते अपयशी झालेले असं आपल्याला पाहायला मिळतं। दुसरीकडे जसं राम मंदिरमध्ये जे दानपेटीमध्ये जे प्रकरण झालेलं बघायला मिळतं आहे, त्या सगळ्या गोष्टीवर बोलताना सिद्धिविनायकाचं उदाहरण देखील एकनाथ शिंदे यांनी दिलेलं बघायला मिळतं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की सिद्धिविनायक मध्ये देखील असंच घोटाळा झाला आहे, मात्र मग त्याची चौकशी का नाही, उदाहरण दिलं। मी तुम्हाला आत्ता पण मीडियाला सांगत होतो आणि त्या बिलावर मी बोलायसाठी उभा झालेलो होतो, मला हेच सगळे मुद्दे मांडायचे होते। आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामधले मग सिद्धिविनायक मंदिर असेल, विठ्ठल रुक्माईचं पंढरपूरचं मंदिर असेल किंवा शिर्डीचं मंदिर असेल, या सगळ्या ठिकाणी या पद्धतीच्या गडबडी झालेल्या आहेत। सरकार ते मुद्दाम लपवत आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथं दान दिलेला भक्तांचा पैसा याचा मोठ्या प्रमाणात अपहार विकासाच्या नावाने करण्यात आलेला आहे, ते इथं सत्य आहे। आमच्याजवळ माहिती आहे, पुढच्या अधिवेशनापर्यंत आम्ही ती पण विधानसभेत आणू। पण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाच्या मंदिरामध्ये जी घटना घडली ती आता जागतिक पातळीवर गेली, यांनी भगवान श्रीरामाला सोडलं नाही, ते सर्वसामान्याला काय सोडणार। आणि म्हणून ही जी सत्तेमध्ये बसलेली लोक आहेत यांची मानसिकता राम नाम जपना परायामाल अपना अशी परिस्थिती झाली। सिद्धिविनायकाचा आरोप जो आहे तो तुमचे मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंवर केला गेलेला आहे, म्हणजे त्यांना चौकशी लावावी ना, मुद्दा एकदम क्लिअर आहे, चौकशी लावावी। तुम्ही सत्तेत आहात,